आता पुण्यातल्या पावसाचे अपडेट्स घेऊयात। पुण्यामध्ये सध्या मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते। पुण्यातला भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय, तर खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। आज सुद्धा पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय सांगाल? सध्या भिडे पूल पाण्याखाली गेल्याचं दिसतंय, पुण्यात सध्या काय परिस्थिती आहे? मोहिनी, अगदी बरोबर आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून पुण्याचा जो घाटमाथा आणि धरण परिसर आहे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे धरणामध्ये जो पाण्याचा येवा आहे तो मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वारंवार खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात जे पाणी सोडलं जातं त्याचं प्रमाण जे आहे ते वाढवलं जातंय। काल सायंकाळी 6 वाजल्यापासून मुठा नदी पात्रात खडकवासला धरणातून 18,000 क्युसेक्स वेगाने जो आहे तो विसर्ग सुरू आहे। आणि आता आपण पाहतोय की 18,000 क्युसेक्स विसर्ग सुरू असताना काही वाहनं देखील या ठिकाणी अडकलेली आहेत, तर नदीपात्रातून जो रोड आहे तो देखील बंद केलेला आहे। तर शेजारीच जे गणेशोत्सव मंडळ असतात त्यांनी ढोल वादन सराव करण्यासाठी जी शेड बांधलेली आहेत त्यामध्ये देखील पाणी गेल्याचं आपण पाहतोय। खरं तर आज देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस घाटमाथ्यावर बरसणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून जो 18,000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे तो वाढवून 22,000 क्युसेक्स केला जाईल अशी देखील माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात येते। त्यामुळे नदीकाठच्या जे नागरिक नदीकाठी राहायला आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर सर्व प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन केलं जातंय नदीपात्रात उतरू नये, आपली काळजी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते केलं जातंय। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।